लांब राहून देखील काही जण आपल्या मातृभूमीशी मनाने जोडलेले असतात. त्यामुळेच त्याविषयीचे आपले प्रेम त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. सचिन पुजारी हा त्यांपैकीच एक तरुण आहे, जो सध्या त्याची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगत परदेशात राहून देखील महाराष्ट्रीयन बांधवांसाठी काम करतोय. त्यासाठी त्याने चक्क स्वीडन या देशात महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं आहे. सचिन सुभाष पुजारी हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या कुसूर या गावचा तरुण आहे. खरं तर त्याचे आईवडील दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते सर्वजण उंब्रज या ठिकाणी स्थायिक आहेत. तर कुसूर या गावी सचिन यांच्या कुटुंबाची शेती आहे. लहानपणापासूनच एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या सचिनला गर्दीचा लळा लागला आणि त्यातूनच त्याने आपला मोठा मित्रपरिवार देखील मिळवला आहे. त्यामुळेच आता देखील त्याने लोकांसाठी कार्य करण्याचे मनाशी पक्क केलं आहे. गेले 1 वर्ष झाले मी वॉलोकास स्वीडन येथे सिनियर इंजिनियर हिल इंजिनियर म्हणून काम करतोय. आणि इथे आल्यानंतर काही दिवसात माझ्या लक्षात आलं की भारतातील इतर राज्यातील लोक त्यांचे सण उत्सव साजरे करतात, पण मराठी सण उत्सव असे एकत्र येऊन कुठे साजरे केलेले आम्हाला दिसले नाहीत. मग इथे पण आपली मराठी लोकांची कम्युनिटी असावी की ज्याच्यामध्ये आपले सण उत्सव साजरे करता येतील आणि आपल्या लोकांची एकमेकांना मदत होईल. मग घर असेल किंवा जॉब कोणी सर्च करत असेल तर त्यांना जॉबसाठी पण मदत होईल. अशा या उद्देशातून आम्ही विचार केला की आपण आपल्या मराठी लोकांची कम्युनिटी पण स्थापन करावी. सुरुवातीला आम्ही फक्त 4 ते 5 लोक होतो आणि नंतर फेब्रुवारीपर्यंत जवळपास 50 ते 60 लोक होते. त्याच्यानंतर माझे मित्र स्वप्नील शिंदे यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. अगोदर फेसबुकचा होता आणि शिवजयंतीच्या दिवशी यावर्षी, आणि नंतर मग हळूहळू लोक ॲड होत गेले. या महाराष्ट्र मंडळाच्या मार्फत स्वीडनमधील मराठी भाषिक लोकांनी मोठ्या उत्साहात मराठी सण साजरे केले. त्याचबरोबर नुकताच महाराष्ट्र दिन देखील स्वीडनमध्ये पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. मग आम्ही गेल्या महिन्यात 1 एप्रिलला गुढीपाडवा सोहळा साजरा केला आणि त्याच्यामध्ये सुमारे गौतमबर्ग आणि जवळपासच्या सिटीमधले 150 लोक त्यांच्या कुटुंबासहित आलेले होते, की ज्याच्यामध्ये लहान मुलं वगैरे सगळे होते आणि लोक आनंदाने सहभागी होत आहेत. हे बघून आम्हाला पण थोडी हुरूप आली आणि नंतर मग लगेच आम्ही महाराष्ट्र दिनाचे आयोजन केलं. खरं तर महाराष्ट्र दिना दिवशी इथे खूप मोठा सकाळपासूनच पाऊस होता, त्यामुळे पावसाने थोडी आम्हाला साथ नाही दिली. नाहीतर 100 ते 150 लोक महाराष्ट्र दिनासाठी सुद्धा आलेले असते, पण काही लहान मुलं किंवा आजारी असल्यामुळे जवळपास 65 ते 70 लोक महाराष्ट्र दिनासाठी जॉईन झाले. आपल्या पुढच्या पिढीला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताच्या बाहेर जरी राहत असतील, जगाच्या पाठीवर कुठे जरी असतील, तरी त्यांना आपले सण उत्सव किंवा आपल्या संस्कृती, आपली परंपरा समजावी. या उद्देशातून आम्ही हे महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं. आणि मग गुढीपाडव्यानंतर आम्ही इथे महाराष्ट्र मंडळाचे लीगल रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस चालू केली आणि आम्हाला रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम यांची मदत झाली. दरम्यान देशाबाहेर राहून देखील आपल्या देशातील लोकांसाठी काम करणाऱ्या सचिनचे सर्वत्र कौतुक होत आहे. साई प्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.